मी सोनाली भालेसेन, जनवार्ता बातमीपत्रात आपल्या सर्वांचे स्वागत। पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी। सध्याचा वाढता वैचारिक दहशतवाद मोडून काढण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले। सध्या निघणारे मोर्चे, जटिल प्रश्न आणि त्यांची उकल या विषयांवर सामान्यांमध्ये वैचारिक गोंधळ सुरू आहे। या गोंधळामध्ये आपण कोणत्या मार्गाने जायचे हा प्रश्न त्यांच्या समोर आहे। यामध्ये सरकारची भूमिका महत्त्वाची असली तरी सरकारच्या भूमिकेवर लोकांना विश्वास नाही। दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी या घटनांची उदाहरणे ताजी आहेत। लोकहित कशामध्ये आहे याचे सरकारला भान नाही। त्यामुळे समाजातील सध्याचा वाढता वैचारिक दहशतवाद मोडून काढण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले। मारवाडी फाउंडेशन, नागरपूर ते टिळक रस्त्यावरील महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स येथील सभागृहात झालेल्या कार्यक्रमात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांना प्रदान करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, माजी राज्यपाल डॉक्टर डी.वाय. पाटील, ज्येष्ठ विचारवंत माजी खासदार डॉक्टर भालचंद्र मुनगेकर, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर गिरीश गांधी यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। 5 लाख रुपये, स्मृतिचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते। सुशील कुमार शिंदे म्हणाले, डॉक्टर रावसाहेब कसबे यांनी समाजाची शस्त्रक्रिया साहित्यातून केली आहे, त्यामुळे त्यांचे साहित्याचे शस्त्र समाज सुधारणेकरिता उपयोगी पडेल। कसबे यांनी मार्क्स सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्यांच्या वैचारिक भूमिकेला राज्यात मृत्यू नाही। त्यांच्या साहित्यात एवढी ताकद आहे की पुढील कित्येक वर्षे त्यांची आठवण लोक काढतील। डॉक्टर कसबे हे 21व्या शतकातील दलितांचे थोर विचारवंत असून त्यांच्या साहित्यात समाजाचे चिंतन आहे, त्यामुळे उद्याची पिढी ते नक्की वाचेल, असेही त्यांनी सांगितले। की एक विद्वान दुसऱ्या विद्वानाच्या करता म्हणून किती सुरेखपणानं आपली बाजू मांडतो, हे आमचं असंच चालायचं पार्लमेंटमध्ये दोघांचं। तर ज्या वैचारिक भूमिकेतून रावसाहेब लिहितात ते आम्हा सगळ्या राजकीय लोकांना आश्चर्य वाटतं। खरं म्हणजे एक माणूस, एक प्रोफेसर, ज्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठी परंपरा आहे, खूप मोठी नावं आहेत, पण दबलेल्या समाजातली बोटावर मोजण्याइतकी अशी नावं, 2-3 नावं आहेत जी महाराष्ट्राला वैचारिक दिशा देतात। पुरस्काराला उत्तर देताना डॉक्टर रावसाहेब कसबे म्हणाले, सर्वसामान्य नागरिक जेव्हा संभ्रमात असतात तेव्हा राजकीय लोक त्यांना अधिक संभ्रमित करतात। त्यांना प्रकाश दाखवण्याचे काम विचारवंत करतात। महात्मा गांधी, पंडित नेहरू आणि डॉक्टर आंबेडकर ह्या 3 पुरुषांची विस्मृती आपल्याला झाली आहे, त्यामुळे भविष्य काळात अंधारात जाण्याची भीती आहे। आज मराठा समाजातील तरुण मोर्चाद्वारे मागण्या करीत आहेत। हा जाती धर्माचा संघर्ष नसून नव्या समाजशक्तीचा संघर्ष आहे। त्यांना ब्राह्मण आणि दलितांविरोधात चुकीच्या पद्धतीने फसवले जात आहे। हे प्रश्न लवकर सुटले नाही तर तरुण पिढी मोठ्या प्रमाणात पुढे येऊन प्रश्न विचारेल, असेही त्यांनी सांगितले। पुरंदर इथल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणेच्या विरोधात पुरंदर येथील गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। पुरंदर इथं आंतरराष्ट्रीय विमानतळ होणार असल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनी केली, त्यानंतर आता पुरंदरमधील गावकऱ्यांनी याचा विरोध केला आहे। त्या विरोधात त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हावं अशी मागणी होती। सुरुवातीला खेड तालुक्यात हे विमानतळ होणार होते, पण तिथल्या गावकऱ्यांनी याला विरोध केला। त्यानंतर पुरंदर इथल्या राजेवाडी, आंबळे, एकतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव या गावच्या परिसरात हे विमानतळ होण्यास विमानतळ प्राधिकरणाने मंजुरी दिली, पण यासाठी गावकऱ्यांनी पारंपरिक शेतजमीन देण्यास नकार दिला आहे।
जमिनी जर दिल्या तर हक्काचा रोजगार जाण्याची भीती गावकऱ्यांना आहे। त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आणि हे विमानतळ रद्द करावे अशी मागणी केली। मी सौ गौरी विजय कुंजीर, माझे सभापती पुरंदर। खरं तर विकासाला आमचा कधीच विरोध नसतो, परंतु जर तुम्हाला विकासच करायचा आहे तर या ठिकाणी पहिला पाण्याचा प्रश्न लोकांचा सोडवला पाहिजे। आज तुम्ही जर विमानतळाच्या नावाखाली लोकांची शेती हस्तगत करणार असाल तर त्याला कधीही सर्वसामान्य नागरिक मंजुरी देणार नाहीये, कारण त्यांचं जीवन, त्यांचं जगणं हे फक्त शेतीवर अवलंबून आहे। आणि जर ती शेतीच जर त्यांची तुम्ही लोक घेणार असाल तर त्याला काहीच अर्थ राहत नाही, कारण आता आपण पाहतो याआधी खूप घटना घडलेल्या आहेत। मग ते MIDCचं आरक्षण पडलेलं असेल किंवा जर रोडसाठी ज्या जमिनी घेतल्यात, खरं तर याही लोकांना अजून पण न्याय मिळाला नाहीये। मग हेच सर्वसामान्य जनतेनं, माझ्या शेतकऱ्यांनी विश्वास तुमच्यावर कुठल्या बेसिसवर ठेवायचा की तुम्ही याचे रिटर्न्स आम्हाला देणार आहात, कारण आमचा तुमच्या म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सरकारवरच विश्वास नाहीये, कारण हे आम्हाला चांगले रिटर्न देणारही नाही। त्यापेक्षा आमची शेती आम्हाला पाहिजे आणि ती आमच्या हक्काची आहे, दॅट्स इट। म्हणून आम्ही विमानतळाला विरोध करत आहोत। विमानतळाला आमचा पूर्णपणे विरोध आहे। ज्या शेतकऱ्यांची आज घरादारासहित जाते ते बेरोजगार होत आहेत। जरी शेतकऱ्यांनी आम्हाला मुबलक पैसा देण्याचे जाहीर केले तरी तो पैसा घेऊन आम्ही काय करणार? आम्हाला दुसरीकडे कुठे जमीन मिळणार आहे का? कुठली शेतकरी आजूबाजूचे आज लोक म्हणतात विमानतळ झालं पाहिजे, पुरंदर तालुक्याचा विकास होईल, पण ज्या लोकांची शेती आणि आज घरदार जाते ते लोक विकास त्यांचा होणार नाही, ते भकास होणार आहे। विकास शेवटी होणार नाही, ते भकास होणार। त्यामुळे आम्हाला काय कुठल्याही परिस्थितीत आम्हाला पुरंदर तालुक्यात विमानतळ होऊ द्यायचं नाही, आमची इंचभरही जमीन त्यांना द्यायची नाही। कविता खेड़कर है और हमारी यही है कि हमें विमानतल को बिल्कुल भी जगह, बिल्कुल भी इंच पर भी जगह देनी नहीं है। ये सब शेतकरी है, उनका उसी पर रोजी रोटी चल रही है। अगर उसकी रोजी रोटी आप लोग कुछ थोड़ा सा प्रॉब्लम लेके छीन रहे हैं तो उनके ऊपर क्या बीतेगी? इनको तो सर्विस नहीं। 20 साल से उस गाँव को दुष्काल चल रहा है। उस लोग तुम्हारे सरकार कहाँ गया था? तब वो सरकार को नींद आ गई थी क्या? उनको पानी पीने को नहीं, 5 साल से उनको टैंकर चल रहा है, तब कहाँ गया था तुम्हारा सरकार? और अब उधर खेड़ के लोगों उन्होंने तुम लोगों को इधर धक्का दिया तो आ गए पुरंदर को देखने को। तो ऐसा नहीं चलेगा। एक लोग भी इधर इंच भर जमीन नहीं थी। हमारी एक ही विमानतल हमें नहीं चाहिए, हमारी नहीं, पूरे 5-6 गाँवों की विमानतल हम लोगों को नहीं चाहिए। ये चाकंद में पहले हवाई विमानतल होने वाला था, लेकिन अभी वहाँ पे उन्होंने होने नहीं दिया। इसके लिए 5 गांव के अंदर लाके इन्होंने विमानतल दिया। अभी ये गांव वालों को किसी को भी विमानतल चाहिए नहीं, इससे किसी को फायदा होगा नहीं और इससे नुकसान ही होने वाला है। तो ये गवर्नमेंट जो भी कर रही है ये अन्याय कर रही है। नहीं, हमको वहाँ पे विमानतल चाहिए ही नहीं। दोन गटातील हाणामारीमुळे लोहगाव परिसरामध्ये दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। किरकोळ कारणावरून उद्भवलेल्या वादामधून लोहगावात 2 गटांमध्ये जोरदार हाणामारी झाली। दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करीत वाहनांची जाळपोळ केल्यामुळे दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली होती। एका गटाने दुसऱ्या समाजाच्या वस्तीवर हल्ला चढवल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला होता। घटनास्थळी धावलेल्या पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवत शांततेचे आवाहन केले। दोन्ही गटातील लोकांवर विमाननगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत। शुभम गरुड, शिवा वाघे, सौरभ शेळके यांच्यासह सुमारे 80 जणांवर दंगलीचा तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी दिलीप रागपसरे याने फिर्याद दिली आहे, तर नवाज शेख याने दिलेल्या फिर्यादीनुसार नागेश रागपसरे, अतुल राहुल रागपसरे, सचिन नागेश रागपसरे, नितीन रागपसरे यांच्यासह सुमारे 30 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुण्यात झालेला मराठा मूक मोर्चा वेळी लोहगावातील उत्तरेश्वर तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांना टी-शर्टचे वाटप करण्यात आले होते। हाच टी-शर्ट घालून नवाज शेख कामावर जात असताना आरोपी रागपसरे त्याला चिडवायचे। बुधवारी रात्री तो मौजाळीमधून जात असताना आरोपींनी त्याला एकटे गाठून मारले। त्यामुळे तब्बल 30 जणांचा जमाव रागपसरे वस्तीवर जमा झाला। रागपसरेच्या घरात घुसून वस्तूंची तोडफोड करण्यात आली, तसेच त्यांच्या आई आणि पत्नीला मारहाण करण्यात आली। वस्तीमध्ये उभ्या असलेल्या मोटारी, टेम्पो, टँकरच्या काचा फोडण्यात आल्या। जमावाने एक मोटारही पेटवून दिली। पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत तांबे आणि सहाय्यक निरीक्षक MM तोगडवाड करीत आहेत। थेट वस्तीवर हल्ला झाल्याने परिस्थिती चिघळत चालली होती। नवाज यानेही घरातील वस्तूंची मोडतोड करून 10,000चे नुकसान केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे।
तलवारीचा धाक दाखवत आपल्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार त्याने दिली आहे। घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी धावले। जादा कुमक मागवण्यात आल्यावर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला। रात्री 3 ते 4 तासानंतर हा प्रकार शांत झाल्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली। परिसरात लोहगाव परिसरामध्ये काल रात्री 8:30 ते 9च्या दरम्यान 2 गटामध्ये क्षुल्लक कारणावरून भांडण झालेलं होतं। सदरची माहिती नियंत्रण कक्षाद्वारे आमचे बीट मार्शल आहेत त्यांना कळताच ताबडतोब घटनास्थळी पोलीस पोहोचले। चौकीचे अधिकारी या ठिकाणी पोहोचले, परिस्थितीचा आढावा घेतला। वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने या ठिकाणी भेट दिली आणि त्या रात्रीचा वेळ असल्याने नेमकी गर्दी कुठली जमली आहे, काय प्रॉब्लेम चालला आहे हे लक्षात येत नव्हतं। परंतु घटनास्थळी वरिष्ठ अधिकारी पोहोचल्यानंतर ताबडतोब त्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आणि यामध्ये दोन्ही गटामध्ये भांडण झाल्यामुळे नुकसान झालेलं आहे। पोलिसांनी त्याची नोंद घेतलेली आहे, गुन्हे दाखल झालेले आहेत, आरोपी अटक करण्याचं काम चालू आहे। परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाखाली आहे। या परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त अत्यंत मजबूत बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। माझी नागरिकांना एवढीच विनंती आहे की या ठिकाणी या झालेल्या घटनेचं अफवा आणि विपर्यास करता कामा नये। या अफवांमुळे परिस्थिती चिघळण्याची परिस्थिती असते। इथे आता सध्याच्या परिस्थितीत कुठलाही प्रॉब्लेम नाही, मजबूत बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। वरिष्ठ पोलीस अधिकारी सह पोलीस आयुक्त सुनील रामानंद साहेब या ठिकाणी येऊन गेले। इतरही बंदोबस्त चांगला लावलेला आहे। पोलीस पॅट्रोलिंग सतत गस्त करत आहे, तरी इथे कुठल्याही चिंतेचा बाब सध्या वाटत नाही। अपमानाकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहा आणि जिद्दीने नाव कमवा, असा सल्ला ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी दिला। आयुष्यात अनेक संकटांना सामोरे जावे लागते, अपमान सहन करावे लागतात, मात्र दुःखातूनच मोठेपण मिळते। त्यामुळे अपमानाच्या घटनांकडे दुर्लक्ष करून पुढे चालत राहा आणि जिद्दीने नाव कमवा, असा मौलिक सल्ला ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांनी दिला। छाया आणि माया या दोघींचा राष्ट्रपतीकडून सत्कार झाला, ह्याबद्दल मला खूप आनंद झालेला आहे। आणि त्या दोघी डान्स छान करतात, म्हणजे लावणी ही त्यांच्यामध्ये आहे आता, म्हणजे त्या जे करतात त्या लावणीला समजून उमजून नसं डान्स जे करायला पाहिजे की लावणीच्या शब्दाचा अर्थ समजून चेहऱ्यावर दाखवणं हे सुद्धा लावणीचं कौशल्य आहे, हेच कौशल्य आहे। तर त्या दोघी करतात आणि त्या छान करतात आणि शासनाने जे दखल त्यांची घेतली, राष्ट्रपतींच्याकडून त्यांचा सत्कार झाला, हे मला खूप आनंद झाला की कलाकारांचा कुठेतरी एक समावेश होतोय आणि त्यांचा सत्कार होतो, एक आनंदाची गोष्ट आहे आणि मला खूप आनंद झालाय। असेच त्यांचे वारंवार सत्कार होत हीच प्रार्थना परमेश्वराजवळ। लावणी नृत्यांगना छाया व माया कुटेगावकर या बहिणींना नृत्य क्षेत्रातील कार्याबद्दल संगीत कला अकादमीतर्फे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते नुकतेच सन्मानित करण्यात आले। या निमित्त अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची कोथरूड शाखा आणि वेदवंती या संस्थेच्या वतीने त्यांचा गांधी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। कोथरूड शाखेचे अध्यक्ष सुनील महाजन, वेदवंती संस्थेचे निर्माते शशिकांत कोठावळे उपस्थित होते। छाया कुटेगावकर म्हणाल्या, यश मिळवायचे असेल तर कष्ट आणि मेहनतीला पर्याय नाही। मी शालेय शिक्षण पूर्ण करू शकले नाही, मात्र 6 वर्षे कथ्थकचे आणि नंतर लावणीचे प्रशिक्षण घेतले। लावण्यांच्या कार्यक्रमांनी कमालीची लोकप्रियता मिळवून दिली। अनेक ठिकाणी अपमानालाही सामोरे जावे लागले, मात्र सर्व अपमान पचवून कलेशी इमान राखण्याचा नेहमी प्रयत्न केला, कारण कलेची जोपासना हाच माझा ध्यास होता। आजही तरुणींना नृत्याचे प्रशिक्षण देताना त्यात नाविन्य आणण्याचा माझा प्रयत्न असतो। नव्या पिढीने नृत्यातील बारकाव्यांचा अभ्यास करून कला जोपासली पाहिजे। घुंगरांचा ताल, लय आणि अभिनय यातूनच लावणी परिपूर्ण होऊ शकते। सत्कार समारंभानिमित्त मराठी लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता।
फोटोला शाईफेक केल्याच्या प्रकरणात रासपच्या एका कार्यकर्त्याला अटक करण्यात आली। राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांविरोधात अनुद्गार काढल्यामुळे शहरात त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले असताना संतप्त झालेल्या रासपच्या कार्यकर्त्यांनी बारामती हॉस्टेलमधील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या फोटोवर शाईफेक केल्याचा प्रकार घडला। त्यामुळे बारामती हॉस्टेल बाहेर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। यावेळी रासपच्या एका कार्यकर्त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। उमेश कोकरे असे अटक करण्यात आलेल्या रासपच्या कार्यकर्त्याचे नाव आहे। तसेच रासपच्या 5 ते 6 कार्यकर्त्यांविरुद्ध चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत बारामती हॉस्टेलमधील रखवालदार गणपत कोकाटे यांनी फिर्याद दिली आहे। रासपच्या कार्यकर्त्याला पोलिसांनी जनवाडी पोलीस चौकीत आणल्यानंतर पोलीस चौकीसमोर रासप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते समोरासमोर आल्यामुळे बाचाबाची सुरू झाली। या बाचाबाचीत कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने स्थिती नियंत्रणात आणण्यात आली। दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते। रिपब्लिकन संघर्ष दलाच्या वतीने विविध मागण्यांसाठी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। रिपब्लिकन संघर्ष दलाच्या वतीने विविध मागण्यांसाठी पुणे महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला। यावेळी महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या। शहरात गेल्या 4 वर्षांपासून अनेक बेघर कुटुंब राहत आहेत। तर काही भाड्याने घरे घेऊन राहतात। त्यांना आता भाडेही परवडेनासे झाले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना घर ही संकल्पना मांडली, त्याप्रमाणे सर्वत्र अंमलबजावणी सुरू आहे। शहरातील बेघर कुटुंबांची नोंदणी करण्यात आली असून याबद्दल पुणे महापालिका म्हाडाने अजूनही ठोस भूमिका घेतली नाही। तसेच कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घ्यावे, कामगारांना वैद्यकीय औषधांचा कोटा वाढवून मिळावा, अशा मागण्यांसाठी हा मोर्चा रिपब्लिकन संघर्ष दलाचे अध्यक्ष संजय भीमाले यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर काढण्यात आला। आज या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन संघर्ष दल या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही सर्व या ठिकाणी कार्यकर्ते, प्रमुख पदाधिकारी, त्याचबरोबर माननीय विलासजी चौरे आज आंदोलन कशाबद्दल केलं? आज या ठिकाणी आम्ही पंतप्रधान आवास योजना जी आहे शासनाची, केंद्र सरकारची पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी सर्वांना घर देण्याची जी घोषणा केलेली आहे, त्या घोषणेची अंमलबजावणी महानगरपालिकेने तात्काळ सुरू करावी आणि त्या योजनेच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये असणारा जो बेघर आहे, जो भाडेकरू नागरिक आहे, या बेघर भाडेकरू नागरिकाला पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून शासनाने, सरकारनं घरं द्यावीत आणि ती योजना तात्काळ चालू करावी। महानगरपालिकेच्या माध्यमातून पुणे शहरामध्ये असणारे सर्व क्षेत्रीय कार्यालय, त्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये बेघर आणि भाडेकरूंची नोंदणी त्या ठिकाणी क्षेत्रीय कार्यालयामध्ये करावी। त्याचबरोबर पुणे शहरामध्ये ज्या भागामध्ये बेघर भाडेकरू नागरिक राहतात त्यांचा सर्वे करून घरोघरी जाऊन त्यांच्या नोंदी करावीत, या मागणी करता। आणि त्याचबरोबर आरोग्याचे प्रश्न असतील, त्याचबरोबर कंत्राटी कामगारांचे प्रश्न असतील, सुपरवायझरचे प्रश्न असतील, सिक्युरिटी गार्डांचे प्रश्न असतील, गोरगरिबांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, महानगरपालिकेचा 1 लाख रुपयाचे आरोग्याचे पासेस जे आहेत ते या ठिकाणी गोरगरिबांना दिले पाहिजे, या संबंधीच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आज आंदोलन करत आहोत। स्कूलमध्ये चीनी वस्तूंचा निषेध करण्यात आला। नुकताच उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सर्व नागरिक पाकिस्तानबाबत संताप व्यक्त करत आहेत। त्यात पाकिस्तानला अप्रत्यक्ष सहाय्य करणाऱ्या चीन या देशाबाबतही अनेकांनी असंतोष व्यक्त केलाय। त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून व्हॉट्सअप आणि फेसबुकद्वारे चीनी खेळणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवाळी दरम्यान होणारी चीनी वस्तूंची खरेदी करू नका असं आवाहन करण्यात येते। पुण्यातल्या एका शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी चीनी वस्तूंची होळी केली आणि से नो टू चायनीज प्रोडक्ट अशी मोहीम सुरू केली। ही मोहीम राज्यातल्या घराघरांमध्ये पोचावी यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांनी शपथ घेतली की यापुढे चीनी वस्तूंची खरेदी करणार नाही। मी ऋतुकीन काजल
आम्ही सगळ्या मुलांनी आज चायना प्रोडक्टची होळी केलेली आहे. तुम्ही पण हे सुरुवात करा. दिवाळीचा सण येतोय, आकाशकंदील, फटाकडे तुम्ही मेड इन चायना त्याच्यामध्ये नका घेऊ, फक्त भारतीय प्रोडक्ट घ्या. जय हिंद, जय भारत. Myself Shwetal Koranne, and as you know, China is openly supporting Pakistan and China are selling their goods and products in our country India. So we should not buy Chinese products. We should only buy Indian products. आम्ही एक आत्ता नवीन कॅम्पेन सुरू केलं आहे, ते म्हणजे से नो टू चायनीज प्रोडक्ट्स. आज आम्ही ते चायनीज प्रोडक्ट्सची होळी केली आहे. मुलांनी त्यांची अगदी आवडती खेळणी, सगळ्या आवडत्या वस्तू इथे आणल्यात आणि खूप छान त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आहे. इतकी लहान मुलं, आम्हाला वाटलं नव्हतं की त्यांना एवढं सहज हे सगळं समजेल, पण जेव्हा आम्ही त्यांना प्रश्न उत्तरचा सेशन घेतला की आपण हे सगळं का करतोय, त्यांना अगदी छान माहिती होती ह्या सगळ्याची की कसं चायना सपोर्ट करते पाकिस्तानला, आणि म्हणूनच आपण त्यांचे प्रोडक्ट्स वापरणं आत्ता थांबवलं पाहिजे. आमची अशी इच्छा आहे की पुण्यातल्या सगळ्या शाळांनी, सगळ्या मुलांनी हा उपक्रम राबवावा आणि सगळ्या मुलांना माझं आवाहन आहे की त्यांनीसुद्धा या प्रकल्पामध्ये सामील व्हावं. नमस्कार, मी अपर्णा डोळे. आज आर्यन वर्ल्ड स्कूल इथे आम्ही चायनीज प्रॉडक्ट्सची होळी करून या उपक्रमाला सुरुवात केलेली आहे की से नो टू चायनीज प्रॉडक्ट्स. आणि ह्या सुरुवात करण्यामागचा आमचा मानस असा आहे की पुण्यातील सर्व शाळा, सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावं आणि त्यांनीसुद्धा हा उपक्रम तेवढ्याच हिरिरीने राबवावा आणि ह्याची सुरुवात करावी. सर्व पुण्यामध्ये किंबहुना सर्व महाराष्ट्रामध्ये हा उपक्रम पोचवावा घराघरात की से नो टू चायनीज प्रॉडक्ट्स, से येस टू इंडियन प्रॉडक्ट्स. आणि याबरोबरच आजचे जनवार्ता बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.